नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बातमीने. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आणि हा विरोध आणि आगामी काळातील महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने आता ओबीसी आरक्षणासाठी नवा कायदा अंमलात आणण्याचं ठरवलं. त्यासाठी आज विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार आणि या कायद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा ठरवणं, प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वाट सुकर होईल. दरम्यान हे विधेयक मांडण्याआधी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, अनिल परब, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतरही नेते उपस्थित असल्याचं कळतं. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दोन्ही सभागृहांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं विधेयक जे ते मांडणारे हा विषय आधीच न्यायप्रविष्ट आहे. आणि यावेळी जो अंतरिम अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला. अर्थात त्यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते निरीक्षणाच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने मांडलेले आहेत. पहिलं तर इम्पिरिकल डेटा जो महत्त्वाचा आहे. दुसरा ट्रिपल टेस्ट जो आहे तो एक मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यानंतर आता राज्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लक्षात घेता ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय कुठल्याही निवडणुका घेणार नाही ही भूमिका एकमुखाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली आणि त्यानंतर आज या संदर्भातली महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते. जे जे करता येईल, जे जे कोणी सुचवेल त्याप्रमाणे आम्ही पुढे जातो आहोत. आता बघायचं सगळ्यांच्या सहकार्याने हे व्हायला पाहिजे. खरं तर केंद्र सरकारने जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि नवीन काहीतरी त्यांनी ताबडतोब निर्णय जर घेतला देश पातळीवर तर सगळ्या राज्यांची ही जी याचे संकट आहे सगळ्या राज्यांवरचं ओबीसींचं संकट जे आलं ओबीसींवर ते सगळं दूर होईल. पण तिथून जे आहे पाऊल उचललं गेलं पाहिजे म्हणजे मग काही होणार नाही. सगळीकडे मग आता प्रत्येक राज्याला जे आहे ही कसरत करावी लागते. दरम्यान सरकारमधील एक गट ओबीसी आरक्षण देऊ शकत नसून हे सरकार लबाड असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. या सरकारमधला एक गट सक्रिय आहे जो ओबीसी आरक्षण होऊ देत नाहीये आणि यांच्या कृतीवरनं दिसत आहे आणि म्हणून मला वाटतं आम्ही समर्थन करू पण फेस सेव्हिंग चालणार नाही. तुम्ही आता ओबीसीला फुटबॉल तुम्हाला करता येणार नाही, लबाडी करता येणार नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगतोय. जेव्हा इंटरिम रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने फेटाळला ओबीसी आयोगाचा, कारण मुख्यमंत्री हजर होते त्या बैठकीला, इतर मंत्री हजर होते, सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं ही पॉलिटिकल बैठक आहे, हा काही रिपोर्ट वगैरे तयार केला नाही आहे, तेव्हा राज्य सरकारचा एक अर्ज सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर होता. तो अर्ज होता की ठीक आहे इंटरिम रिपोर्ट जर फेटाळला गेला तर 4 महिन्याची वेळ द्या, आम्ही 4 महिन्यामध्ये ओबीसी आयोगामार्फत डेटा तयार करून फायनल रिपोर्ट तयार करून तुम्हाला आम्ही पुन्हा येतो हे म्हणता आलं असतं. पण राज्य सरकारचा कोणताही वकील बोलला नाही. याच्यावरनं राज्य सरकारच्या मनात काहीतरी काळबेळ आहे हे दिसत आहे. आणि या बैठकीबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे मुंबईचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणात आपल्याबरोबर आहेत. विनोद, आता हा अटीतटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे की येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे ते दिलं गेलंच पाहिजे असा आग्रह जो आहे तो अर्थात महाविकास आघाडी सरकारचा पण आहे. पण अशावेळी विरोधकांच्या वतीने देखील टीका होते. पण आता हे विधेयक मांडण्यापूर्वी जी बैठक पार पडते या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाणार आहे? विशाल, नक्की महाविकास आघाडी सरकारचा ओबीसी आरक्षण देण्याचा विचार असल्याचं बोललं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विधान भवन मध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सर्व
महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांनाही या बैठकीमध्ये निमंत्रण देण्यात आलं होतं। एकंदरीत या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण जे आहे ते कशा प्रकारे टिकलं पाहिजे आणि त्यामध्ये काय बदल करण्यात येईल यासारख्या अनेक गोष्टींची या ठिकाणी चर्चा झाली आहे। परंतु महाविकास आघाडी सरकारने हे एक गोष्ट मात्र निश्चित ठरवली आहे, ती म्हणजे आता निवडणूक आयोगाचे जे काही अधिकार आहेत ते सरकारकडे घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आणि त्यासाठी आज ओबीसी आरक्षणाचा वर तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून एक विधेयक आज विधानसभेमध्ये मांडण्यात येणार आहे आणि तो काही क्षणामध्ये मांडला जाईल। बैठक संपली आहे आणि आता विधानसभेचं कामकाज काही क्षणामध्ये सुरू होईल आणि त्या सभागृहामध्ये कामकाज सुरू असताना एकंदरीत ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका राज्य सरकार मांडणार आहेत आणि त्या विधेयकामध्ये कोणकोणते बदल या ठिकाणी पाहायला मिळतील हे आपल्याला काही क्षणामध्ये कळतील। परंतु ओबीसी आरक्षण जे आहे ते टिकावं या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्णपणे एकंदरीत रंगीत तालीम या ठिकाणी रंगली आहेत आणि कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला आहे त्यामध्ये ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी जे निवडणूक आयोगाकडे जे काही अधिकार आहेत ते अधिकार कमी करण्याचा आणि राज्य सरकारकडे घेण्याचा हाही प्रयत्न आहे। परंतु या दरम्यान एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे की जोपर्यंत ओबीसी आरक्षणचा मार्ग मोकळा होणार नाही तोपर्यंत राज्यामध्ये निवडणूक होणार आहे। ज्या निवडणुका 6 महिन्याच्या जवळपास येऊन टेकल्या आहे त्याही निवडणूक आता पुढे ढकलण्याचा या ठिकाणी मानस आहेत आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि ज्या निवडणूक आता लवकर होणार आहेत त्या निवडणूक आता 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी ढकलण्यात येणार आहे असं आपल्याबरोबर आपले सहकारी उदय जाधव देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। एक महत्वाचं अपडेट त्यांच्याकडे या संदर्भातला आहे। उदय, काय अपडेट आहे? हॅलो, हा उदय, आता क्षणाचं महत्वाचं अपडेट तुझ्या हाती आहे, ते अपडेट नेमकं नक्की आपल्यासोबत आहे ओबीसीचे नेते नाना पटोलेजी। नाना पटोलेंना विचारू क्या आहे। नाना भाऊ, आज ओबीसी आरक्षणावर एक मोठी बैठक पर काही कारणास्तव उदयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करू। पण प्रभाग रचना करण्यात सरकार वेळ घेईल असं कळतंय। जवळपास 6 महिने हा कालावधी सरकारला मिळणार आहे प्रभाग रचनेच्या संदर्भातला आणि या 6 महिन्यात सरकार इम्पेरिकल डेटा गोळा करेल असं देखील कळतंय। म्हणजे ही जी बैठक जी पार पडली आहे, ओबीसी आरक्षण विधेयक मांडण्यापूर्वीची बैठक, ज्यात हे महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आलेले होते आणि काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेत आणि ओबीसी आरक्षण लागू होण्यास यामुळे मदत होईल। सगळ्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही महत्त्वाची घडामोड आपण बघतोय, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली ही घडामोड आपण बघतोय। ओबीसी आरक्षण विधेयक आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दोन्ही सभागृहात मांडणार आहे। त्यापूर्वी ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत, म्हणजे यामध्ये महाविकास आघाडीचे नेते होते, विरोधी पक्षाचे नेते देखील यामध्ये होते, ज्यांना घेऊन खरं तर ही बैठक पार पडली आहे। आणि या बैठकीत असं कळत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक मोठी बातमी अशी आहे की या निवडणुकांमध्ये या निवडणुका ज्या आहेत त्या 6 महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। 6 महिने इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास या माध्यमातून वेळ मिळेल, मदत होईल आणि त्यामुळे आता तरी तुर्तास राज्यामध्ये ज्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू झालेली आहे, कारण आता बहुतांशी ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आपण जर नुकतंच पाहिलं तर औरंगाबादमध्ये तसा प्रशासक काम करतोय, ठाणे महापालिकेमध्ये देखील प्रशासक बसवण्यात आलेला आहे, कारण तिथल्या नगरसेवकांची मुदत जी आहे ती संपलेली आहे। अशावेळी मुंबई महापालिकेच्या बाबतीतही तेच घडेल। या सगळ्या याच्यात कळीचा मुद्दा आहे की अजूनही ओबीसी राजकीय आरक्षणाची वाट सुकर होऊ शकलेली नाही, हा विषय न्यायप्रविष्ट आहे। असा असताना न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अंतरिम अहवाल फेटाळत असताना म्हटलेला तो आहे इम्पेरिकल डेटा काही करून हा द्यावाच लागेल। ट्रिपल टेस्ट या संदर्भात देखील न्यायालयाने भाष्य केलेलं आहे। असं असताना आता राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल जरी त्यांनी दिलेला असला तरी त्यांना पुन्हा एकदा नव्याने तो अहवाल तयार करावा लागेल, इम्पेरिकल डेटा गोळा करावा लागेल आणि हे आजचं जे आरक्षण विधेयक जे आहे, ओबीसी आरक्षण विधेयक, ते मांडण्यापूर्वीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या संदर्भात आपल्याला 6 महिने लागू शकतात याबद्दलची चर्चा जी आहे ती निश्चित करण्यात आली, त्यावरती सगळ्यांचं एकमत झालं। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 6 महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात आणि ही आता क्षणाची महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। त्यामुळे आता नव्या कायद्यानुसार निवडणुकीच्या तारखा ज्या त्या ठरवल्या जातील, त्याचबरोबर प्रभाग रचना ती देखील ठरवण्याच्या संदर्भात राज्य सरकारला वेळ मिळेल। अशा महत्त्वाच्या घडामोडी जी आहे
ते याबाबत आपल्याला घडताना दिसतात। यात आपण प्रामुख्याने यातला जर घटनाक्रम आपण जाणून घेतला, खरं तर जेव्हा ओबीसी वर्गाचं राजकीय आरक्षण हे धोक्यात आलं किंवा ते रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो न्यायालयाने घेतला, त्यावेळी सुप्रीम कोर्टात या संदर्भात धाव घेण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने यावरती भाष्य करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे सुचवले, ज्यामध्ये इम्पिरिकल डेटाचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने समोर आला होता। आणि त्यानंतर मग राज्य मागासवर्ग आयोगाने एक अंतरिम अहवाल तयार केला, ज्या माध्यमातून पुन्हा एकदा ओबीसी राजकीय आरक्षण कायम करण्याच्या दृष्टिकोनातून सुनावणी व्हावी, न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल द्यावा, हा राज्य सरकारचा प्रयत्न होता। पण हा अंतरिम अहवाल बघत असताना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ज्या आधारावरती तुम्ही राज्यातल्या ओबीसी वर्गाची आकडेवारी ठरवताय किंवा टक्केवारी ठरवताय ती पद्धत मुळातच जुनी आहे, त्याच्यामुळे इम्पिरिकल डेटा हा जो आहे तो आवश्यक आहे आणि तो गोळा केला जावा अशी सूचना जी आहे ती सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला केली। एक प्रकारे यातनं त्यांनी राज्य सरकारला सूचना करत असताना फटकारलं देखील। म्हणून आता हा डेटा गोळा करण्याच्या संदर्भात 6 महिने लागू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 6 महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात, या संदर्भातली चर्चा या बैठकीत झाली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणात आपल्या बरोबर आहे। विनोद, काय अपडेट? नक्की विशाल, आता काही क्षण आधी आपण नानापत्र काही कारणास्तव विनोदचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। पुन्हा एकदा आपण त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, पण परत एकदा आता नव्याने जे दर्शक टेलिव्हिजन समोर बसलेले आहेत त्यांनी ही बातमी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण सध्याला ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विषयाला घेऊन मोठी चर्चा होताना दिसते। आज राज्यभरात तर ठिकठिकाणी या विषयाला घेऊन आंदोलन देखील केली जाणार आहेत, कारण जेव्हापासून ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयामध्ये या विषयाला घेऊन सुनावणी सुरू झाली, इम्पिरिकल डेटाचा मुद्दा आला, त्यावरनं राज्य सरकारबद्दलची नाराजी व्यक्त होताना दिसत होती। विरोधी पक्षाने देखील याविषयी टीका केली आणि आता तर याबद्दल आज आरक्षण विधेयक जे मांडण्यात येते त्यापूर्वी एक महत्त्वाची बैठक जी आहे ती राज्यातल्या ओबीसी नेत्यांबरोबर, म्हणजे मग ते महाविकास आघाडीचे नेते असतील, मग विरोधी पक्षातले काही महत्त्वाचे नेते असतील, यांच्याबरोबर पार पडली, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 6 महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात याबद्दल चर्चा करण्यात आली आहे। याबद्दलचे अपडेट आपण अशाच प्रकारे जाणून घेणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे, रशियाकडून युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे। युक्रेनमधील कीव, खार्किव, सुमी, मारियोपोल पुन्हा एकदा तात्पुरता युद्धविराम या ठिकाणी घोषित करण्यात आला आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाला विनंती केली होती आणि या विनंतीनंतर रशियानं तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली। रशियाकडून युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। युक्रेनमधील कीव, खार्किव, सुमी, त्याचबरोबर मारियोपोल पुन्हा एकदा इथे तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यात आला। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाला विनंती केली होती आणि या विनंतीनंतर रशियानं तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली। याबद्दल बोलूयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, काय अपडेट याबद्दल? विशाल, जर बघितलं आता तर रशियानी घोषणा केलेली आहे की आम्ही युद्धविराम करतोय। सकाळी 10 वाजेपासून हा युद्धविराम लागू झालेला आहे, जो मॉस्कोच्या टाईमनुसार आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही किवी, मारिपोल, खार्कोव आणि सुमी या 4 शहरांमध्ये आम्ही युद्ध विराम जाहीर करतोय, जोपर्यंत तिथल्या नागरिकांना निघण्यासाठी संधी मिळत नाही आणि त्यासाठी आम्ही ग्रीन कॉरिडॉर देखील देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो निर्णय आहे, हा निर्णय जगभरातल्या अनेक राष्ट्रांनी जी विनंती केली होती त्या विनंतीच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या 4 शहरांच्या युद्धविरामामुळे आता तिथले सर्वसामान्य नागरिक ज्यांना बाहेर पडायचा युक्रेनच्या बाहेर, त्यांना एक मोठी संधी निर्माण होणार आहे। या संदर्भात त्यांनी फक्त स्पष्ट केलं की सकाळी 10 वाजेपासून युद्धविराम राहील,
येईल. किती तासासाठी आहे हे स्पष्ट केलं नाही, पण या घडीला हे स्पष्ट आहे की 10 वाजेपासून युद्धविराम लागू होतोय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बाहेर पडता येईल, भारतीय विद्यार्थ्यांना देखील बाहेर पडता येईल. कारण की खार्कोमधून तर बाहेर बहुतांश विद्यार्थी हे बाहेर पडलेले आहे. क्यू मधले देखील भारतीय विद्यार्थी बाहेर पडल्याचं केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे. आता फक्त सुमी आणि जे तिसरं शहर मार्को या 2 शहरांमधून जर काही विद्यार्थी भारतात यायचे असेल तर ते येण्याची शक्यता आहे. आज जवळपास 1500 विद्यार्थी हे भारतात येतील. आणि याशिवाय यांनी हे स्पष्ट केलं की बुडापेस्टहून आजची जी खास करून ऑपरेशन गंगा अंतर्गत शेवटचं विमान आज VK सिंग जे आहेत माजी लष्कर प्रमुख ते घेऊन आलेले आहेत. आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता या शहरांच्या संदर्भात आता आगामी भूमिका रशियाची काय राहते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, पण मग यामध्ये युद्धविराम जो आहे हा तात्पुरत्या स्वरूपातला आहे, पण आता रशियाच्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ही विनंती केली म्हणून हा युद्धविराम घोषित करण्यात आलेला आहे. पण पुढे आज हे देखील कळतंय की चर्चेची एक महत्त्वाची फेरी पार पडते, यामध्ये काही निष्पन्न होऊ शकतं का? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर यामध्ये जर खास महत्त्वाचं म्हणजे हे आहे की ही जी पहिली फेरी झाली होती त्या पहिल्या फेरीमध्ये कुठलाही निर्णय होऊ शकला नव्हता. कारण की ज्या अटी रशियाने लादल्या होत्या किंवा रशियाने अटी ठेवल्या होत्या त्यामध्ये पहिली अटी जी होती की त्यांनी युक्रेननी नाटो आणि EUच्या ज्या ऑफिसच्या त्यांची मर्यादा वाढत आहे ती मर्यादा रोखण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि युक्रेनमध्ये ती मर्यादा असणार नाही, युक्रेनमध्ये त्याचा हस्तक्षेप असणार नाही. दुसरी महत्त्वाचं म्हणजे जे रशियाने 2 परिसर किंवा 2 भाग जे त्यांनी स्वतंत्र केलेले आहे त्यामध्ये लालोपियो आहे आणि दुसरा अजून परिसर आहे एरिया आहे तो, त्या दोन्ही यांना स्वतंत्र भागाची मान्यता मिळावी, स्वतंत्र देशाची मान्यता मिळावी अशी प्रामुख्याने रशियाच्या अटी होत्या. या तिन्ही अटींना युक्रेनच्या शिष्टमंडळाने नाकारलं होतं. पण का त्यानंतर ती दुसरी फेरी होणार होती ती फेरी याच्यामुळे रशियाच्या हेकेकर भूमिकामुळे होऊ शकली नाही. त्यानंतर आता तिसरी फेरी खास करून रशियाचं शिष्टमंडळ आणि त्यानंतर युक्रेनचं शिष्टमंडळ या दरम्यान होण्याची शक्यता आहे. आणि बेलारूसच्या गोबेल या शहरामध्ये हे या प्रकारचं दोन्ही शिष्टमंडळाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या फेरीच्या पूर्वी जर बघितलं आपण तर जागतिक स्तरावरून रशियावरती आरोप केले जात होते की सर्वसामान्य नागरिकांना रशियाच्या आर्मी जी आहे ते टार्गेट करत आहे. अशावेळी यापूर्वी देखील एकदा त्यांनी सीजफायर जारी केलं होतं, त्यानंतर आता हे दुसरं युद्धविराम जारी केलेलं आहे ज्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत नाहीये आणि चर्चेच्या फेरीसाठी देखील तयार आहोत असंही स्पष्ट केलं. याचा अर्थ रशियाने आपली सकारात्मक भूमिका प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यावर जे आरोप लागतात ते पुसून काढण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आता हा युद्धविराम जो आहे तो काही ठिकाणी घोषित करण्यात आलेला आणि आज चर्चेची पुढली फेरी जी ती पार पडते यातनं काही निष्पन्न होतं का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.